मी इयत्ता 6वीचे विद्यार्थी तुमच्या समोर धडा 9 गती व गतीचे प्रकार एका नाटिकेच्या माध्यमातून सादर करीत आहोत। नमस्कार, मी आहे गती। गती म्हणजे एका ठराविक वेळेत वस्तूने एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी केलेले अंतर याला वस्तूची गती असे म्हणतात। तर मी तुम्हाला यावरून उदाहरण सांगते। जेव्हा आपण बस स्टँडवर थांबतो तेव्हा आपल्याला इतर वाहने इकडून तिकडून गेलेली दिसतात, म्हणजेच ती वाहने गतिमान असतात। व जेव्हा आपण बसमध्ये असतो तेव्हा आपल्याला इतर झाडे मागे पडलेली दिसतात, म्हणजेच आपण गतिमान असतो। तर माझे आणखी खूप प्रकार आहेत। त्यातला पहिला प्रकार म्हणजे रेषीय गती। मी आहे रेषीय गती। एका सरळ रेषेत जात असणाऱ्या गतीस रेषीय गती असे म्हणतात। पण रेषीय गती इतक्या लवकरच संपत नाही। माझे आणखी 2 प्रकार आहेत। तर माझा पहिला प्रकार आहे रेषीय एकसमान गती। आता आपण याचीही माहिती घेऊया। मी आहे रेषीय एकसमान गती। रेषीय एकसमान गती म्हणजे काय? एका कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीस रेषीय एकसमान गती असे म्हणतात। मुलांनो, तुम्ही संचलन करणाऱ्या सैनिकांचे निरीक्षण केलंच असेल। त्यांची गती व त्यांच्या पावलातले अंतर हे एकसमानच असते, ते कधीही बदलत नाही। याला रेषीय एकसमान गती असे म्हणतात। नमस्कार, मी आहे रेषीय असमान गती। एका कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते त्या वस्तूला रेषीय असमान गती असे म्हणतात। मी आता तुम्हाला उदाहरण सांगणार आहे। आपण घसरगुंडी तर खेळतो, जेव्हा घसरगुंडी खेळताना जेव्हा फास्ट जाते तर कधी स्लो जाते, यालाच रेषीय असमान गती असे म्हणतात। माझा पुढचा प्रकार आहे नैकरेषीय गती। नमस्कार मित्रांनो, मी आहे नैकरेषीय गती। नैकरेषीय गती म्हणजे एका सरळ रेषेत न जाणाऱ्या गतीला नैकरेषीय गती असे म्हणतात। जसे की पहा, मी चालताना तुम्ही माझे निरीक्षण केले का? मी सरळ रेषेत चालत नव्हते, तर मी इकडून इकडे चालत होते, म्हणून मला नैकरेषीय गती असे म्हणतात। माझा पुढचा प्रकार आहे आंदोलित गती। मी आहे आंदोलित गती। आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीस आंदोलित गती असे म्हणतात। आपण त्याचे उदाहरण पाहू। आता यास मी या टोकापासून असं सोडले तर ते पुन्हा त्या टोकापर्यंत जाऊन या टोकापर्यंत येते। एका विशिष्ट कालावधीत ते या टोकापासून त्या टोकापर्यंत येत असते। अशा गतीस आंदोलित गती असे म्हणतात। माझा पुढचा प्रकार आहे वर्तुळाकार गती। नमस्कार, मी आहे वर्तुळाकार गती। वर्तुळाकार गती म्हणजे वर्तुळाकार मार्ग असणाऱ्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात। जसे छताचा पंखा, आकाश पाळणा, गाडीचे चाक, या सर्व वस्तू वर्तुळाकार गती असे म्हणतात। माझा पुढचा प्रकार आहे नियतकालिक गती। नमस्कार, मी आहे नियतकालिक गती। तुम्हाला नियतकालिक गती म्हणजे माहित आहे का? तर आता यो पहा, आता एक मिनिट काटा 12 वर आहे, तर हा एक मिनिट काटा एका विशिष्ट बिंदूतून ठराविक वेळेत पुन्हा त्याच बिंदूवर येतो, म्हणजे यालाच नियतकालिक गती असे म्हणतात। माझा पुढचा प्रकार आहे यादृच्छिक गती। नमस्कार, मी आहे यादृच्छिक गती। यादृच्छिक गती म्हणजे मी सांगते। यादृच्छिक गती म्हणजे ज्या गतीस दिशा व चाल नसते व ती सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात। तुम्ही बागेत फुलपाखरू तर पाहिलेच असतील। ते एका फुलाहून दुसऱ्या फुलावर, दुसऱ्या फुलाहून तिसऱ्या फुलावर, त्यांना दिशाही नसते व चालही नसते। व अनेक उदाहरण। तुम्ही फुटबॉल तर खेळलाच असता, त्याला कोणतीही दिशाही नसते व चालही नसते, ते सतत बदलत असते, यालाच यादृच्छिक गती असे म्हणतात। नमस्कार, मी आहे चाल। एका कालावधीत वस्तूने पार केलेले अंतर पार करण्यासाठी लागलेला वेळ 1 किलोमीटर प्रति तास। तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वीचे विद्यार्थी धडा 9 गती व गतीचे प्रकार एका नाटकाच्या माध्यमातून पाहिले आहे। धन्यवाद।